पार्श्वभूमीवर वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आर्थर रोड परिसरातील मनपा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी मंदिराचं स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर मंदिर पाडायला किंवा स्थलांतर करायला स्थानिकांनी कडाडून विरोध केला। या आधी देखील मंदिराच्या स्थलांतराला स्थानिकांनी विरोध केलेला होता। इथलं बुद्धविहार, हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर या वास्तू रिक्त करून तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आलेल्या आहेत। मात्र अजून लक्ष्मीनारायण मंदिर स्थलांतरित झालेलं नाही, त्यामुळे पुनर्विकासाला अडथळा येतो आहे। जे विकासक आहे त्यांना आधीच माहिती होते की हा मंदिर इथे आहे, 100 वर्ष जुनं मंदिर आहे, त्याचा का विचार नाही केला। आणि आता आम्हाला सगळं त्यांच्या मिळून आमचं जे मंदिर आहे ते आम्हाला नोटीस देतोय। आम्ही आधी पण त्यांच्याशी बोलले आहे की आमचा सगळा पुरावा आहे आणि स्ट्रक्चरचा पुरावा आहे, असेसमेंट टॅक्स भरतो आहे, अशी आमचाही कुठलाही अनऑथोराइज नाही। आमची एकच मागणी आहे, आमच्या इथेच मंदिर राहू द्या आणि कुठेही आम्हाला ते शिफ्ट करू नका, ते आमची मागणी आहे। कॉर्पोरेशन का आमच्यावर प्रेशर करते त्याच्या मागचा कारण वेगवेगळे आहे। नंबर 1, आजूबाजूला आमचा हा जो विस्तार आहे, जो म्हणजे पूर्ण जो मेघनगर ज्याला आम्ही म्हणतो, तो विस्तारचा तुम्ही जर क्षेत्रफळ काउंट केलं ना तो फार मोठा क्षेत्रफळ आहे तो। आणि जो बाजूची जी कॉलनी आहे त्याचा तुम्ही क्षेत्रफळ काउंट केलं तर तो छोटा होता। आणि त्या छोट्या क्षेत्रफळच्या लोकांना आमचा मोठा क्षेत्रफळचा एरिया कॉर्पोरेशन त्यांना देत आहे। आणि आमचा जो विस्तार आहे, आमचा जो टेम्पल आहे, आमची जी जागा आहे ती आमच्याकडनं छिनून दुसऱ्यांना देतात। ते आम्ही असं नाही म्हणत, कॉर्पोरेशन स्वतः असं सांगण्यात येते की हे मंदिर ही इमारत झाल्यावरती पुन्हा एकदा इकडेच स्थापन करायला जागा देणार आहे। हे बघा, हे तुम्ही आणि आपण बोलतोय आणि ते पण तोंडाने बोलतायत, पण आमच्या बरोबर बोलणी तर करायला पाहिजे आमच्या विश्वस्त मंडळाबरोबर। 100 वर्ष जुना मंदिर आहे आणि कोणाला आई अडचणी वगैरे काहीच नाही, एकदम साईडला आहे। त्याचं बिल्डरचं काम पण सुरळीत चाललंय, पण त्याला का त्रास आहे। आणि आता तो आपल्या स्टेटमध्ये मोदी साहेब पण सुद्धा हिंदू राष्ट्र असे म्हणतात, हिंदू मंदिरच तोडायचं, त्या कुठले नाही आहे। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच